कसं आहे की मला उमेदवारी मिळू नये म्हणून अनेक जण देव पाण्यात बुडवून बसलेत. ते गेल्या वेळी पण बसले होते. गेल्या वेळी ते सक्सेस झाले, कारण मला गेल्या वेळी फक्त त्यांना मेसेज द्यायचा होता की तुमचा विरोधक सक्षम आहे. यावेळी मी पूर्ण ताकदीनिशी उतरलोय. समजा तुमच्या प्रश्नाप्रमाणे मी महाविकास आघाडीकडं किंवा इतर पक्षाकडं उमेदवारी मागतोय आणि लोकांचा आज जी चर्चा आहे, CID रिपोर्ट आहे, पोलीस रिपोर्ट आहे किंवा इतर जे शासकीय रिपोर्ट आहेत, ती कांतीलाल कडून एक वाढता पाठिंबा मिळतोय आणि कांतीलाल कडून निवडून येऊ शकतात, हा शासकीय रिपोर्ट आहे. त्याच्यामुळे विरोधक काय करतील परत की बाबा कुठला पक्ष तिकीट देतोय, तर ह्या पक्षाकडनं उमेदवारी मिळणार असेल तर त्या पक्षाला ते 5-10 कोटीचं इलेक्शन फंड देऊन कांतीकडून उमेदवारी देऊ नका, असं ते त्यांची स्ट्रॅटेजी करतात. ते नेहमी करतात. ते इतर पक्षाचे जेव्हा पदाधिकारी ओढून घेतात त्यावेळी काय करतात तेच करतात. त्यांना त्यांचे प्रयत्न करू दे. शेवटी नियती कोणाला सोडत नाही. लक्षात घ्या, मगाशी मी अंबानींचं उदाहरण दिलं की तुम्ही समाधानाने राहू शकत नाही, हे तुमचं दुःख आहे. 15 वर्ष तुम्ही आमदार राहिला, तुम्हाला मंत्रिपद मिळू शकत नाही, कारण तुमच्या मागची तुमची हिस्ट्री हेच नेत्यांना माहिती आहे. आता विरोधकांनी त्यांचे डावपेच करावेत, मी माझे डावपेच करतोय. माझ्या मागे समाज आहे. समाजाने मला उभं केलंय. समाज माझं सगळं पाहणार आहे आणि समाजाला वाटतं, सगळ्या 188 मधल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना वाटतं की त्यांची फसवणूक झाली आणि ती अतिशय गोड बोलून फसवणूक केली. सोसायट्या विकत घेतल्या, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पैसे दिले, त्यांना विकत घेतलं जातं. सोसायटीच्या लोकांना सांगितलं जातं आपल्याला पत्र बसवली जाणार आहेत, फेवर ब्लॅक बसवले जाणार आहेत आणि होत काही नाहीये. तर या जे कोणी नेते आहेत, सोकॉल्ड नेते, सत्ताधारी विरोधी पक्षातले, तर त्यांच्याकडनं मुठभर लोकांचा विकास होतो, त्यांना मुठभर लोकांना पैसे मिळतात. पण एकंदर समाजाचं, एकंदर कम्युनिटीचं, एकंदर रहिवाशांचं फार मोठं नुकसान झालंय. आता ते रहिवाशांची जी मतं आहेत ना, नागरिकांची जी मतं आहेत प्रांजल, जे पक्षात आहेत, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते मला मतदान करणार आहेत, कारण त्यांनी माझं काम पाहिलंय. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा मला मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहेत, तुम्हाला आज सांगतोय. त्यांनी सुद्धा मला सांगितले तुम्ही आता उभे राहा. शेका पक्षाच्या लोकांनी सांगितले मला, आम्हाला आत्ता बोलता येत नाही पण आम्ही तुमच्या बाजूने काम करणार. शिवसेनेच्या लोकांनी, व्यासपीठावर तुम्ही बघितलं की ही सगळे 30-30 वर्ष विविध पक्षांसाठी काम केलेले लोक माझ्या बरोबर आले. यांना मी चाही दिलेलं नाहीये. पण ह्या लोकांना कळलंय की आता पनवेल हे बुडायला आलंय आणि पनवेल जर वाचवायचं असेल, पनवेलला तारायचं असेल तर कांतीलाल कडून शिवाय पर्याय नाही. म्हणून ही सगळी लोक आपल्याला मतदान करण्यासाठी उभे करतात आणि आपण जिंकून येऊन लोकांची सगळी कामं, म्हणजे तुमची समस्या जाग्यावर सोडवण्याचं काम आपलं आणि तंत्र आपल्याकडे आहे. मग महापालिका असू दे, पोलीस स्टेशन असू दे, तहसील असू दे किंवा राज्य शासन असू दे, प्रत्येक ठिकाणी आपला आदरयुक्त दरार आहे. गेल्या 30 वर्षात मी काय कमावलंय, तर माझ्या नाव आणि माझं जे आता काय अस्तित्व आहे ते माझ्या कामाची पद्धत. लोक मला शिवी देत नाही. लोक म्हणतात कांतीलाल कडू चालले, चांगला माणूस आहे, देव माणूस आहे. हे कुठनं आलं? लोकांना कळलंय की आता कांतीलाल कडून शिवाय पर्याय नाही आणि म्हणून सगळ्यांनी ठरवलंय. तुम्हाला आज हे फक्त जाकी आहे, अजून खूप काही बाकी आहे. एका आवाजात एवढे 500-700 लोक आली. तुम्हाला राजकीय पक्षांना एवढी गर्दी दिसते का? पैसे देऊन, गाड्या देऊन आणावे लागतात तरी येत नाही. मग सांगावं लागतं तुझं हे काम केलंय, तुझं ते काम केलंय, तुला असं करायचं आहे. मग कुठला तरी नेता खांद्यावर हात टाकतो. अहो, ते सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर माझ्या ऑफिसला शिपायाचं काम केलंय ना, त्यांच्या पण खांद्यावर हात टाकतात. ये बाबा, ये बाबा, ये. अरे काय, तुम्ही माजी खासदार राहिलात, तुमची स्वतःच स्टेटस जपा. म्हणजे यांच्याकडे आता माणसं नाहीत, ते आता पैसे देऊन खरीदतात. आपल्याला आनंद आहे, माणूस आहात, सगळ्यांना जवळ करा, प्रेम द्या. पण तुमची लबाडी आता उघडी पडली. तुम्ही जे कोल्ह्यासारखे लोकांचे वागलात, लांडग्यासारखे सगळे नेते जे वागले, त्या सगळे जे कोणी लोकांची फसवणूक केली, त्या सगळ्या नेत्यांचा काल कांतीलाल कडे होणार आहे.